माझे मित्र आहेत ना ते त्याला उशिरापर्यंत गुंतवून ठेवतील, मग आपोआप उशीर होईल. आणि 4:45 वाजले की तुम्ही त्याला सरळ फोन करा, कारण तोपर्यंत उशीर झालेला असेल आणि उशीर तुम्हाला चालत नाही. माझ्यावर जसं वसकता ना तसं त्याच्यावर वसका. वसकला की लय डोक्यात जाता तुम्ही. अरे काय तो निसटला? अरे असा कसा निसटला? पण तुम्ही काय करू राहिले होते? मी उतरलो रिक्षामधून कवाच. हा तूच कर काय करायचं ते. काय झालं? प्लॅन फसला. खरंच म्हणजे काय? थँक्यू. हो तुम्ही थँक्यू म्हणजे मनापासून थँक्यू, अगदी मनापासून थँक्यू, मनापासून थँक्यू तुम्हाला. अहो एवढं काय, तुम्ही मला कधी पण बोलवा, मी कधी पण तुमच्या मदतीला येईल. एवढं काय थँक्यू? सगळे पुरुष एकसारखेच असतात का रे? म्हणजे जोपर्यंत मुलगी हो म्हणत नाही तोपर्यंत तिला वेळ द्यायचा, वेळ पाळायची, तिला हवं तिकडे घेऊन जायचं. एकदा हो म्हणाली की मग दुर्लक्ष करायचं. अगं काय झालं माहितीये का, असं कारण नाही देणार आहे मी. सॉरी म्हणायला आलोय मी. सॉरी. मी ना तुम्ही एकदम हलकट, कडू आणि माजलेलं आहे असं त्या पोराला वाटलं पाहिजे. अहो असं बोला ना मग. मला वाटलं आता मी काय केलं. किती घाबरली हो मी. घाबरल्या ना? तसंच तुम्हाला भेटून तो पोरगा पण घाबरला पाहिजे. कसा? तुम्हाला शिव्या देता येतात? शिव्या? नेमकं काय कर? भाषेमध्ये ना शिवीशिवाय मजा नाही. शिवी कशी जबरदस्त ताटकासारखी पाहिजे. नालायक, मूर्ख, डमच, निर्लज्ज, पूर्वा. अगं काय झालं तुला? अशा शिव्या कोण देऊ राहिली? लय बेस्ट काम करून राहिलं तू. आपल्या जिगरचा तुकडा झालाय भाऊ तू. त्या बोराड्याच्या पोरीचा खेळच खाल्लास करतो. ऐका ना, ती पोरगी कुठे आहे ते सांगा ती. नाही नाही ती इथं नाहीये. आपण ऐक, कोण आहे रे? कोण आहे ती बाईक कल्ला करून राहिली? तर आता मी कल्ला करू. काय खरं काय खोटं काय कळू नाही राहिलं. पण एक गोष्ट नक्की पप्या, तू पूर्ण खरं नाही सांगू राहिली. आणि ते का नाही सांगू राहिली ते बी ध्यानात आलंय माझ्या. तुझ्या मनात ते आहे ना? हे काय घेतलं तुम्ही त्यांच्यासाठी? अहो त्यांच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी. माझ्यासाठी? छोटासा भावला का? म्हणून मी लग्न नाही करायचं म्हणून राहिले म्हणून का? हो नाही तसं नाही. म्हणजे कधी तुम्हाला माझा राग आला ना तर याला शिव्या घाला. मी बघतो मी. येस बोला. मी लीलाधर बोराडे. राम राम. कोण हवंय? तुम्हीच पाहिजे होते. एक महत्वाचं काम आहे. सांगावा माहिती. कुठली माहिती? आम्हाला कुठलीही माहिती द्यायची नाहीये. नाही नाही, मी माहिती घ्यायला नाही आलो, माहिती द्यायला आलोय. पटपट बोला. बहादूर. सांगतो ना साहेब, तुमच्या जावयाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे होणाऱ्या जावयाचा प्रॉब्लेम आहे. पराग निकमच ना. आज जाऊन बोलायचं का?
मी लीलाधर बोराडे. कळलं. प्रॉब्लेम सांगा. तुमच्या पोरीचं लग्न जुळून राहिलंय का? हो जमलंय. अडचण काय आहे? अडचण माझी नाही, अडचण त्या पोराचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा, आधी आमच्या पोरीशी जुळलेलं लग्न आम्ही मोडलं ना. पोराने स्वतःहून तसं पोरीला सांगितलंय आमच्या. हा, नेमका प्रॉब्लेम स्पष्टपणे सांगाल का प्लीज? म्हणजे हे 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 माझ्या सोबत आहेत म्हणून बरं आहे, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. पण पूर्वा, हे कुठे ना कुठेतरी थांबायलाच हवं. काहीतरी सोल्युशन फाइंड आउट करायला पाहिजे ना आपल्याला. हा तेच, आमच्यापैकी एकाचं जरी लग्न जुळलं ना तरी घरातले सगळे लग्नात बिझी होते. मग ही भांडणं पण ते विसरून जाते. माझं तरी आता लग्न नाही होऊ शकत. माझं शिक्षण मला पूर्ण करायचंय ना. पण तुमचं एवढं छान जमलंय, मग यांनी पटापट गोष्टी करायला नको का? पटापट पुढची पावलं उचलायला नको का? सांगा बरं. एक मिनिट, पटापट म्हणजे आम्ही करू राहिलो ना प्रयत्न. प्रयत्न? काय प्रयत्न चालू आहेत तुमचे? काय नाही करत तुम्ही प्रयत्न वगैरे. यांनी त्यांच्या बाबांना सांगितलं आणि मग तुम्ही तुमच्या घरी यांच्याबद्दल सांगितलं. म्हणजे याच पुढाकार घेऊ राहिला ना. तुम्ही काय प्रयत्न केले? काही प्रयत्न नाही केले. अहो, एका खायच्या गोष्टी आहे का? ते पद्धतशीर बोलत जावं लागतं घरी. कधी? कसं? हा, पद्धतशीर म्हणजे कसं? तुम्हाला माहित आहे ना आमची इच्छा कशी आहे. ती चारू आत्या, तिला समजा मी म्हटलं की मला लग्न करायचंय, अर्जंट लग्न करायचंय, ती काय म्हणणार? एवढा उतळी झाला का म्हणणार? घोड्यावर आला का म्हणणार? मग तुम्ही ठरवा बरं, चारू आत्यांना लग्न करायचं का तुम्हाला करायचं? आधी ते ठरवा. तुम्ही गप्प बसा हो. तुम्ही काय माझ्या लग्नावर पीएचडी करून राहिले का? भारी इंटरेस्ट तुम्हाला माझ्या लग्नात. करेल तेव्हा करेल, माझं बघेल मी. सर, मी खरंच सांगतो सर, मी मुद्दाम नाही मोडलंय लग्न. खोटं बोलतोयस तू? नाही सर, मी खरं सांगू राहिलो. हे तुझं म्हणणं आहे? नाही फसवलं सर. त्या पूर्वा जरी असत्या सर, त्यांनी तेच सांगितलं असतं की आम्ही दोघांनी मिळून लग्न मोडलंय म्हणून. तुझं तू सांग, पूर्वाचं ती सांगेल. सांगायला इथं पाहिजे तर सर मी कसं समजावतो तुम्हाला? अनुष्का, ही पूर्वा आली आहे म्हणते. पूर्वा, इकडे इकडे नाही इकडे 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 बस. हा, बस 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 आराम. ओके, आई बाबा, ही पूर्वा आहे. बोराडे, पूर्वा बोराडे. माझ्या बरोबर मंदिरात चल. मंदिरात? आत्ताच्या आत्ता. मला मंत्राचा पुढचा क्लू शोधायचा आहे. हे बघ, हे डोक्यातनं सगळं काढून टाक. आणि आई, उगाच काहीतरी भलते विषय काढून भांडणं करू नको. तो शायद अरे, तुला गाडी चालवता येत नाही काय? कसं आहे ना, तुम्ही तुमच्या भाचीसाठी जो काही लग्नात खर्च करणार असाल त्यातला थोडासा भाग, अगदी थोडासा भाग लग्नासाठी ठेवा आणि बाकीचे सगळे पैसे तुम्ही माझ्याजवळ द्या. कारण ते मी पैसे चिमणी पाखरं नावाच्या एका आश्रमाला देणार आहे. वा, उत्तम विचार आहे हा. काहीच हरकत नाही. मामा, तुम्ही मला ना साखरपुड्याच्या दिवशीच पैसे द्या. पण मामा, लग्नाआधी सगळे पैसे आय मीन आपणच देऊयात ना आश्रमात. आई जेव्हा एखादी गोष्ट समजावते ना, तेव्हा कितीही मोठा प्रॉब्लेम असला तर तो एवढासा वाटायला लागतो. तुझ्या बाबतीत तसंच आहे. तर माझं कौतुक करून झालं असेल तर खाऊन घे. शीतलला पॅचअप करायचंय, त्याने मला स्पष्ट सांगितलंय. व्हॉट, दॅट्स ग्रेट. मला ऍक्च्युअली तुला माहितीये, शाल्मलीला सुद्धा हेच हवंय. फक्त त्या तसं डिरेक्टली बोलल्या नाही मला. बरं, एनिवे मला एक सांग, आता काय करायचं आपण? संध्याकाळी भेटून प्लॅन करूया ना. ओके चालेल. ग्रेट ग्रेट. ओके, बाय.